णिजंत करून म्हणजेच णिजंत क्रियापदामध्ये करता एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो, स्वतः करत नाही. उदाहरणार्थ अंधकारः नश्यते म्हणजेच अंधार नष्ट होतो किंवा अंधाराचा नाश होतो. उत्तर काय येणार? सूर्य अंधकारम नाशयति म्हणजे सूर्य अंधाराचा नाश करतो. इथे प्रश्नामध्ये अंधकारः ही प्रथमा विभक्ती आहे जी उत्तरामध्ये बदलून द्वितीया विभक्ती होणार आणि सूर्यची प्रथमा विभक्ती लिहायची जो की नवीन कर्ता आहे. सगळ्यात आधी प्रथमा विभक्तीमध्ये नवीन कर्ता लिहायचा, द्वितीया किंवा तृतीया विभक्तीमध्ये मूळ कर्ता लिहायचा. णिजंत क्रियापद लिहिताना मूळ धातूला अय हा प्रत्यय लावायचा. पुढचं उदाहरण वृक्षः पतति. उत्तर काय येणार? प्रभंजनः वृक्षं पातयति. यक्षः संदेशं नयति. मेघः यक्षेण संदेशं नाययति. छात्रः लेखं लिखति. अध्यापकः छात्रेण लेखं लेखयति. विद्यार्थ्याकडून लेख लिहून घेत आहेत म्हणून तृतीया विभक्ती छात्रेण. छात्रः प्रविशति. रक्षकः छात्रं प्रवेशयति. विद्यार्थ्याला प्रवेश देत आहे म्हणूनच छात्रम ही द्वितीया विभक्ती येणार. कृष्णः नवनीतं भुंक्ते. यशोदा कृष्णं नवनीतं भोजयति. अर्जुनः शास्त्रविद्याम् अधीते. द्रोणाचार्यः अर्जुनं शास्त्रविद्याम् अध्यापयते. रसिकः काव्यं शृणोति. कविः रसिकं काव्यं श्रावयति. पुत्रः पत्रं लिखति. पिता पुत्रेण पत्रं लेखयति.